तुम्हाला मी सांगितलं ना 3 प्लेट बरोबर होणार आहे पहा. आता गाईज मी बनवत आहे कांदा भजी, कारण बाहेर जाम थंडी आहे. सो गरमागरम चहा सोबत चहा ठेवली इथे बघा. भांडी वगैरे पण झाली माझी घासून आता. सो इथे चहा ठेवली, इथे दूध ठेवलं गरम करायला. मुलाचा फोन आलेला, मम्मी कांदा भजी कर. सो आता हे 2 कांदे घेतलेत, पहिले कट करून घेते, मग काय काय मी साहित्य ॲड करते ते तुम्हाला सांगणार आहे गाईज. ओके. आता गाईज हे पहा, कांदा भाजीसाठी मी लांब लांब कांदे कट केलेत. इथे घेतली आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, 2 हिरवी मिरची घेतली, कारण जरासा लाल चिली पावडर पण ॲड करणार आहे, हळद पावडर. ओके. ह्याच्यामध्ये लागेल जिरं थोडंसं, ओवा लागेल, आणि अख्खे धने असतात ना आपले, ते सुद्धा तुम्ही ॲड करा. सध्या मला सापडत नाही म्हणजे अख्खे धनेची बॉटल कुठे गेली, ठेवून विसरली ॲक्च्युली. सो इथे हिंग घेतलं आणि इथे खायचा सोडा आणि मीठ. ओके. आणि इथे घेतलं आहे बेसन. आता सुरुवातीला पहिलं आपल्याला हे छानपैकी जे कांदे कट केले तर लांब लांब आपण ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे, हे पहा असं. ओके. आता आपल्याला सगळं साहित्य ॲड करायचं आणि बेसन ॲड करायचं आहे. पाणी अजिबात ॲड करू नका कांद्या भजीला. पहिले आपला जो बेसन आहे तो कांद्यामध्येच आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. ओके. आणि जर लागला तर जरासा पाणी ॲड करायचं, असं भदाभदा ओतू नका तुम्ही पाणी. सो आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत कोथिंबीर आणि हिरवी मिरची. आणि आता आपण ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये जराशी हळद पावडर, लाल तिखट, कारण 2 हिरवी मिरची पण घेतली आहे मी. कांदा भाजी जास्त तिखट आवडत नाही, सिंपल असेल तेवढी छान लागते. मीठ ॲड केलं आता मी. ह्याच्यामध्ये आपल्याला ओवा ॲड करायचा, कारण तो गॅस्ट्रिक असतो. कुठलीही भजीला ओवा नक्की ॲड करा. थोडंसं जिरा ॲड करूया. ओके. आणि खायचा सोडा 1 चिमूटभर. ओके. आणि हिंग. आणि हे परत आपण छान मिक्सिंग करून घेऊया. मग बेसन ॲड करूया आपण. आता इथे तुम्ही बघितलं असं मी 2च कांदे घेतले, मोठे साईजचे. हे आरामात 3 प्लेट भजी तयार होते आपली. 3-4 जण पण खाऊ शकतात ह्याच्यात. ओके. आता मी याच्यात बेसन ॲड करणार आहे गाईस. दोन कांद्याला तुम्ही 1 वाटीभर बेसन घ्या. 2 कांद्याला 1 वाटीभर बेसन मी घेत आहे, म्हणजे 100 ग्रामपेक्षा थोडासा वर घ्या त्याच्यात. आता हे छान आपल्याला मळून घ्यायचं, एकदम दाबून दाबून मळा, कारण तो कांद्याचा पाणी सुटणार, मग आपल्याला पाण्याची आवश्यकता पण नाही लागणार आणि भजी एकदम कुरकुरीत होते. आता गाईस हे पहा छान मळून झालं. आता आपल्याला जरासा पाणी आपण ॲड करू. हे पहा त्या प्लेटमध्येच मी जरासा पाणी घेतलं, एकदम सुरुवातीला थोडंसंच ॲड करा. आणि आता आपण तेल तापत ठेवूया आणि भजी टाकूया. आता गाईस आपण फ्राय करायला घेऊ. हे पहा असं हातात घ्यायचं असं आणि सोडताना असं असं करून सोडायचं. एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं. मस्त झालंय. आणि थोडासा आता गॅस कमी करणार गॅस स्टेजला, कारण आतपर्यंत पण कांदा शिजला पाहिजे. आता काढून घेऊया आपण दही. किती सुंदर झाली आपली भजी, कांदा भजी. हॉटेल सारखीच वाटते, जे आपण खाऊ गल्लीला खातात आपली, तसेच एकदम कुरकुरीत झाली. आणि कलर पण बघा आणि सुगंध असं वाटतं त्या टपरीकडेच मी गेली खायला कांदा भजी. परत दाखवते तुम्हाला. हे बघा असं पकडायचं आणि असं हे थंब आहे ना, थंबनी सोडत जायचं असं.
थंडी पण आहे बाहेर, मस्त लागते खायला एकदम ही भजी. कांदा भजी, बटाटे भजी, गरमागरम टेस्ट पण बघितली, इतकी कुरकुरीत झाली ना गाईस. मस्त आवाज, कुरकुर कुरकुर, खूप छान झाली. आता भजी झाली आपली, ही पण काढून घेऊया आपण गाईस. मस्त झाली एकदम. 1-2 मिनटं फिरवते. तर आता आपण हे काढून घेऊया. माझ्या मिस्टरांना आणि पोराला देते खायला. आयुष, तुम्हाला मी सांगितलं ना 3 प्लेट बरोबर होणार आहे बघा. इथे पण बाकी आता करायचं. तो 1 प्लेट बरोबर, तो 1 प्लेट निघणार आहे आता. सो 2 कांद्यामध्ये 1 प्लेट भजी, 3 प्लेट भजी आरामात निघते. थोडा कांद्याची साईज मोठी घ्या, नाहीतर बोलणार छोटे कांदे घेणार आणि सांगणार तुम्ही बोललं होतं की 2 कांद्यामध्ये भजी तयार होतात. त्याला खेकडा भजी पण म्हणतात गाईस. खेकडा भजी किंवा कांदा भजी. आता एकदा आणखी परत मला करायचं, थोडासा हे राहिलाय. पहिला ह्यांना गरम गरम खायला देते. अँड प्लीज गाईज, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा माझ्या चॅनलला. हे पहा कांदा भजी, यम्मी यम्मी, का सुंदर झाला ना गाईज. पुर्रम पुर्रम झाला एकदम. लई भारी. Okay guys, please like, share, subscribe my channel.